रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्यामागचं राजकारण. पडद्यामागचं राजकारण. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आणि मित्रांनो, आपण जो भरभरून प्रतिसाद रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलला देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. मित्रांनो, काल दिवसभरातल्या घडामोडी त्याच्यावरचं विश्लेषण. कालची सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे मस्साजोगला देशमुख परिवार आणि मस्साजोगचे ग्रामस्थ यांची मीटिंग झाली. आणि या मीटिंगकडे सगळ्यात जास्त लक्ष जर कोणाचं होतं तर सुरेश धस साहेबांचं होतं. कारण सुरेश धस साहेबांना ही काळजी होती की आपण जे गुप्त भेटीचं कांड केलेलं आहे त्या कांडावर मस्साजोगच्या ग्रामस्थांचं काय मत आहे आणि ते जाणून घेऊनच यापुढे संतोष देशमुखचं प्रकरण किती हाताळायचं याचा अंदाज सुरेश धसांना घ्यायचा होता. आणि म्हणून त्यांनी काल सांगितलं की मी 20 तारखेला यावर बोलेन. राजकारण आहे मित्रांनो. नाक कापलं तरी 2 भोक अजून माझे शिल्लक आहेत म्हणण्यासारखं हे राजकारणाचं गणित असतं. मला तर असं वाटतंय की जवळपास या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राजीनामा हा शब्द एवढा गुळगुळीत करून टाकला अंधाऱ्यांच्या भाषेमध्ये. सुषमाताई अंधाऱ्यांनी काल म्हणलेलं आहे की हा शब्द आता नीतिमत्ता हा गुळगुळीत शब्द झालाय. कारण या राजकारणामध्ये नीतिमत्ता स्वतःच्या स्वार्थापुढे काही राहिलेली नाही. म्हणून आपण काल विषय घेतला होता की नीतिमत्ता, मालमत्ता आणि गुत्ता. बऱ्याच लोकांच्या चांगल्या कमेंट्स आल्या, मला अनेकांचे फोन आले की दादा तुम्ही खरं बोलताय. पण मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू, हे बोलताना मनातून आतून यातना होतात. कारण आम्ही जे सुसंस्कृत राजकारण यापूर्वी पाहिलेलं आहे आणि आजचं हे स्वार्थी राजकारण, आजचं हे मतलबी राजकारण, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं. आता संतोष देशमुखच्या हत्येचं सुद्धा राजकारण करून माझी स्वतःची पोळी काही भासता येते का, माझं अस्तित्व काही घडवता येतंय का, मला काही फायदा होतोय का, याचाच विचार हे राजकारणी लोक करायला लागलेत. त्याचं दुःख वाटतं मित्र. 68 दिवस होत आले, अजूनही आरोपी सापडत नाहीये. 5वा आरोपी सापडत नाहीये मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालची जी घटना आहे मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या बाबतीत मस्साजोग मध्ये ज्या पद्धतीने ग्रामस्थांनी मीटिंग घेतली, आता धनंजय देशमुखांना समजून चुकलेलं आहे की सुरेश धस हे राजकारण करतायत. सुरेश धस हे मॅनेज झाले. काल सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. आज सुप्रियाताई सुळे मस्साजोग आणि परळीच्या दौऱ्यावर येत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या महादेव मुंडे ज्याचा 16 महिने झालं खून होऊन मित्रांनो, त्याचा अजूनही तपास लागत नाही. त्याचा परिवार दर दर की ठोकरे खा रहा है. त्याचा परिवार सातत्याने न्याय मागतोय. इकडे संतोष देशमुखचा परिवार न्याय मागतोय आणि तिकडे मुख्यमंत्री गंगेमध्ये डुबून
सगळं जे काही महाराष्ट्रात पाप घडालेत ते निस्तारून जावे म्हणून प्रार्थना करतायत प्रयागराजला. अजूनही शंका आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये की कितपत धनंजय मुंडे राजीनामा देतील. नाही देणार, कारण नाही देणार ते म्हणतात माझा काही दुरान्वय संबंध नाही. याची पुष्टी काल अजितदादांनी जोडलेली आहे. आणि अजितदादांची सुद्धा हतबलता, अशी कोणती गुपित अजितदादांची धनंजय मुंडेंना माहिती आहेत? अशी कोणती गुपित देवेंद्र फडणवीसांची धनंजय मुंडेंना माहिती आहेत? असं कोणतं त्यांच्या असं कोणतं असं प्रेम एकमेकाबद्दल उफाळून येत आहे की जेणेकरून धनंजय मुंडेंना सातत्यानं पाठीशी घालण्याचं काम हे महाराष्ट्राचं सरकार करत आहे. काल तर अंजनीताई दमाने यांनी कहरच केला. दमानियाताई थोडं दमानं घ्या. आणि दमानियाताईंचं थोडं एक चुकलंय, मी असं जाहीरपणे बोलतो की मी हे खतांची ऑर्डर ऑनलाईन मागवली हे त्यांनी अगोदर लिकेज केलं. ताई तुम्हाला जे काही करायचंय ते जरा गुपचूप करा, असं वाजून करू नका. तुम्ही जर ही बातमी अगोदरच फोडली नसती की मी ऑनलाईन काही प्रॉडक्ट मागवले इको करून ऑनलाईन पद्धतीनं, तर हे काल तुमच्या वस्तू रोखण्याचं धार्ष्ट तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्या धनंजय मुंडेंच्या कृषी खात्यानं केलेच नसते. कारण कृषी खातं, रोजगार हमी, अर्ध तुम्ही अर्ध आम्ही, मी 72चा दुष्काळ बघितलेला आहे. या कृषी खात्यातल्या अधिकाऱ्यांनी सिमेंटच्या गोण्या भरू भरू नोटा घरी घेऊन गेलेले हे मी माझ्या डोळ्यानं बघितले. कारण एवढा भ्रष्टाचार या रोजगार हमी योजनेमधला मी माझ्या डोळ्यानं पाहिलेल्या दुष्काळामध्ये. करोडपती झाले, करोडपती हे अधिकारी. पण ते अधिकारी आज खायला महाग आहेत. कुणाचं पोरगी पडून गेलेली आहे, कुणाला लकवा मारलेला आहे, कुणाला अटॅक आलेला आहे. अरे रोजगारांचा, गरिबांचा पैसा पचणार नाही, तुम्हाला हे लक्षात ठेवा मित्रांनो. कारण ज्यांनी ज्यांनी हा भ्रष्टाचाराचा पैसा खाल्ला आज त्यांचे हाल मी माझ्या डोळ्यानं पाहतोय. म्हणून शेतकऱ्याच्या टाळूवर लोणी खाण्याचं पाप कोणी करू नका. नाही पचणार, नाही पचणार, कारण मी डोळ्यानं बघितलेलं. अहो रोजगार हमीच्या मस्टरवर पायानं अंगठे लावायला लावले, हाताचे अंगठे संपले. सुपरवायझरला सांगितलं आता पायाचे अंगठे लावा. इथपर्यंत ह्यांची मजल आहे. सगळ्या बोगस एमबी, बोगस रेकॉर्डिंग आणि हा रोजगार हमी योजनेचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आम्ही डोळ्यानं अनुभवला 72च्या दुष्काळापासून. आणि आज तारीख याना त्या माध्यमातून हा भ्रष्टाचार चालूच आहे. इकडे किती जरी सांगितलं गतिमान सरकार, गतिमान सरकार, पण हे गतिमान सरकार किती नीतिमान आहे ह्या एका उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. अंजलीताई दमाने यांनी काही वस्तू ऑर्डर करून मागवल्या, त्या वस्तू रोखण्यात आल्या. त्यांनी सांगितलं की मुंबईत आलेल्या वस्तू परत गेल्या. का? तर त्यांचं भ्रष्टाचारचं बिंग बाहेर फुटल म्हणून. आणि तुम्हाला खरं सांगतो दमानियाताई, सत्तेपुढे शहाणपण चालत नाहीये. ज्यांच्या हातात पॉवर आहे, सत्ता आहे, आणि म्हणून वारंवार महाराष्ट्रातली 14 करोड जनता म्हणतीये की जर संतोष देशमुखच्या हत्येला न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडेने 6 महिने मंत्रिपदापासून दूर राहावं. तुमचा दुरान्वय संबंध नाही हे जगाला माहिती, आम्हाला माहिती, सर्वांनाच माहिती, दर्शकांना माहिती आहे, 14 करोड जनतेला माहिती आहे की ह्याच्यात धनंजय मुंडेंचा संबंध आहे का नाही हे सिद्ध होईल ना. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे एकदा. कारण उठल्यापासून एकच विषय दूरदर्शनवर लावून धरलेला असतो की राजीनामा, राजीनामा, राजीनामा. लोक कंटाळून गेलेले आहेत. तर आता लोकांना समजून चुकलेलं की राजीनामा काय ते देत नाहीत आणि ह्यांची मागायचं काय थांबत नाहीत. कुठंतरी आशेचा किरण निर्माण झाला होता सूर्यदासांच्या माध्यमातून की कोणीतरी एक मर्द मराठा बाहेर उठलाय आणि या संतोष देशमुखच्या हत्येला वाचा फोडतोय आणि त्यांच्या कारभारातला मंत्री. तरी आम्हाला शंका येत होती वारंवार की अजूनही सूर्यदासांना भाजपनं रोखलं कसं नाही. कारण हे दररोज आका आका आका
या हक्काच्या माग लागलेला कोण बोका आहे हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे मित्रांनो. आणि म्हणून आता जनता फसणार नाही. आता सुरेश धस साहेबांनी किती जरी प्रयत्न केला हे सगळं पॅचअप करण्याचा, कारण सुरेश धसांचा एक डायलॉग हे सगळं काही बिंगबाई फोडून गेला. बावनकुळे साहेबांचा एक डायलॉग सगळं काही बिंगबाई फोडून गेला. बावनकुळे साहेब काय म्हणाले की 4-4.5 तास आम्ही एकत्र होतो. धस साहेब, बावनकुळे साहेब, तुम्ही धसांना विचारलं हे मिटवून घ्या. काय मिटवायचं होतं माहिती तुम्हाला? संतोष देशमुखची हत्येचं प्रकरण मिटवायचं होतं. तुम्हाला भ्रष्टाचारांना खतपाणी घालायचं होतं. आणि म्हणून काल जे धनंजय देशमुखांनी आपली यातना व्यक्त केलेली आहे की माझा भाऊ मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख हा भाजपचा भूतप्रमुख होता आणि महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं बावनकुळे साहेबांनी या 68 दिवसात 70 दिवसात एक साधा फोन केला नाही की आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. आणि आता बावनकुळे साहेब सांगत सुटलेले की संजय राऊत हा काय वेडेपणा आहे. जनता वेडी होतीये तुमच्या पायात. कारण आता तर पत्रकाराला सुद्धा कित्येक नेत्यांनी मी पाहिलेले, अरे तुम्हाला काय वेळ लागलाय का, ही भाषा वापरलेली आहे. तुम्ही काय वेडेबिडे झालात का? आणि खरंच एका चित्रपटामध्ये निळू फुले हा शेवटी वेडा होतो, तो पत्रकार. आपण पाहिलेला आहे तो चित्रपट सामना. आणि तीच गत आज पत्रकारांची झालेली आहे. कारण प्रत्येक गोष्टीला शंकेनं पाहण्याची सवय आता पत्रकारांना निर्माण झाली. कारण हे राजकीय लोक वागतातच तसे. नाक कापलं तरी 2 भोका आमची अजून शिल्लक आहेत, ही म्हणल्यासारखी कहाणी या राजकारणाची झालेली आहे. म्हणून मी आजचा विषय घेतलेला का ना राजीला उलट केलेलं आहे आणि नामा सरळ केलेलं आहे. कारण राजीच नाहीये कोणी, घ्यायला तयार नाही, द्यायला तयार नाही. हे लोकांना खेळवायचं टोलवा टोलवी सुरू झालेली मित्रांनो. त्यामुळे आता हे दमानियाताईंनी सुद्धा जर त्यांना काही पुढे काही करायचं असेल तर त्यांनी थोडी काही गोष्टी गुपित ठेवल्या पाहिजेत. आणि ताई तुमचं एक चुकलेलं आहे, हे मी थोडं लहान तोंडी मोठा घास घेतोय. कदाचित मी छोटा पत्रकार असेल, पण मी मला असं जाणवलं की तुम्ही जर ही गोष्ट लिकेज केली नसती की मी काही वस्तू ऑनलाईन मागवल्यात, हे तुम्ही अगोदर सांगितलंय आणि मग मी त्याचा पर्दाफाश करेन, पण हे तुम्ही सांगायला नको होतं. तुम्ही जर गुपचूप वस्तू मागवल्या असत्या आणि आज स्फोट केला असता तर त्याचं फार मोठं गांभीर्य महाराष्ट्राच्या लक्षात आलं असतं की कृषी खात्यात कशा पद्धतीने नॅनो युरियामध्ये घोटाळा होतोय. हे जाणीवपूर्वक व्हायला लागलेलं आहे. दमानियाताईंना रोखण्याचं काम सुरू झालं. कारण दमानियाताई काही कोणतीही गोष्ट दमानं घ्यायला तयार नाहीत. दमानियाताई हे आक्रमक व्यक्तिमत्व आहे आणि दमानियाताईंनी जर एखाद्याच्या मागे लागल्या की त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय दमानियाताई त्याला सोडत नाहीत. म्हणून काल सुद्धा दमानियाताईंनी सांगितलेलं आहे की मी धनंजय मुंडेंना सोडणार नाही. ताई तुम्ही काहीच करू शकणार नाही जोपर्यंत त्यांच्या मागे फडणवीसांचा आणि अजितदादांचा आशीर्वाद आहे. कारण मी पुन्हा पुन्हा तेच बोलतोय की सत्तेपुढे शहाणपणा चालत नाहीये. मी पुन्हा पुन्हा तो शब्द वापरतोय की नाक कापलं तरी आमची 2 भोकं अजून शिल्लक आहेत. एवढी नाचक्की होती सरकारची, एवढी लोकांमध्ये सरकारबद्दल घृणा निर्माण व्हायला लागलेली. याचे परिणाम तुम्हाला महानगरपालिकेत, स्थानिक स्वराज्य संस्थेत, जिल्हा परिषदमध्ये 100% दिसल्याशिवाय राहणार नाहीत. फडणवीस साहेब ही गोष्ट लक्षात ठेवा. जिल्हा परिषदच्या निवडणुकीत, स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीत हे सगळे विषय या विरोधकांना आयत खोलीत मिळालेले आहे. हार्वेस्टर घोटाळा, एक शेतकऱ्याकडून 8-8 लाख रुपये घेतले तुम्हाला हार्वेस्टरचं अनुदान मिळवून देतो म्हणून. ऊसतोडणी यंत्रातला घोटाळा, नॅनो युरियातला घोटाळा, गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं प्रकरण, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं प्रकरण, पीक विमा घोटाळा, राख माफिया, वाळू माफिया, जिल्हा बँक घोटाळा. किती प्रकरण आहेत? एक प्रकरण नाही.
पुन्हा न्यायालयाने ताशेरे ओढलेले. करुणा मुंडेचं प्रकरण, करुणा मुंडे तर आता आक्रमक झालेले आहेत. आणि हे दररोज 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 30 गोष्ट ऐकून आता लोक, मला आता काल काही लोकांनी फोन केला, अहो म्हणले काय दादा म्हणले, अहो ते राजीनामा देत नाहीत आणि याच्यात पुढे काही होणार नाही. हे सगळं सुरेश दसांनी हे सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे. शेवटी ते सुरेश दसावर येऊन ठेपलेलं आहे. कारण सुरेश दसांची एक चूक, तरी सुरेश दसांनी ज्या पद्धतीने आक्रमकपणे हा विषय मांडला होता, की खरंच महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत होतं की सुरेश दस साहेब खरंच लढतायत. पण ज्यावेळेस त्यांनी स्वतःहून सांगितलं की माझी 2 वेळा मिटिंग झाली. कशामुळे मिटिंग झाली सुरेश दस साहेब? का ते एवढे आजारी होते का? फोनवरही बोलता आलं असतं तुम्हाला. तुमच्या मतदारसंघातल्या किती लोकांचं दररोज ऑपरेशन होतं, किती लोकांना तुम्ही फोन करता? ज्या मतांवर तुम्ही निवडून आलेला, ज्या मतावर तुम्ही आमदार होतात गेली 4 वर्ष, 5 टर्म, एका नाण्याच्या 2 बाजूत असं आता मराठवाड्यातली जनता बोलायला लागलेली आहे. हे सगळे एक आहेत. बजरंग सोनवणे असतील, धनंजय मुंडे असतील, सुरेश धस असतील, प्रकाश महाजनांनी काल सांगितलेलं की हे सगळी गँग आहे आणि सगळी रितभूत माहिती त्यांना माहिती आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धसांचे आर्थिक हितसंबंध आहेत, हे सगळं आता लोक गुपचूप बोलायला लागलेले आहेत. कोणत्या कोणत्या व्यवहारामध्ये त्यांचं फिसकटलेलं आहे. त्यामुळे तू माझं नुकसान केलंस तर मी तुझं नुकसान करतो, मी तुझा राजीनामा घेतल्याशिवाय तुला सोडत नाही. आणि हे असं आता दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, आव्हाडांच्या भाषेत, जितेंद्र आव्हाडांच्या भाषेत. कारण आता यांना माहीत झालेलं आहे की आपल्याकडे 500 बहुमत आहे. आपलं बहुमत कुणीही राहून घेऊ शकत नाही. आणि आता आपण कसं जरी वागलं तर 5 वर्ष आपल्या सरकारला धोका नाहीये, याची जाणीव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना झालेली आहे मित्रांनो. आणि यामधूनच आता काही जरी झालं, न्यायाची अपेक्षा करणं ही एक फार मोठी चूक ठरेल. त्यामुळे सहन करायचं, चुपचुप सहन करायचं. आम्ही किती दिवस सहन करायचं असं काही लोकांनी मला काल फोनवरून सांगितलं. म्हणलं बिलकुल सहन करा, तुम्ही निवडून दिलं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, आता इथं पर्याय नाही आहे. तुम्हाला जे काही तुमचा राग सहन करायचा, जो काही राग काढायचा आहे, तो आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्यात आता ग्रामपंचायत लागतील, जिल्हा परिषद लागेल, महानगरपालिका लागेल, नगर परिषद लागतील, या सगळ्या निवडणुकीत तुमचा राग तुम्ही काढू शकता. पण आता हे विधानसभेचं हे तर हे चालणारे 5 वर्ष, आता फक्त हीच चढाओढ लागली. पालकमंत्री, अजूनही तो विषय मिटत नाहीये. कपाती 30% कपात केली विकास कामाच्या खर्चावर. यांनी बोलताना बोलून गेले लाडक्या बहिणीला एवढं करून तेवढं करू, तेवढे देऊ तेवढे देऊ. पण आता सरकारला जड चाललंय. सुप्रियाताईंनी यावर आवाज उठवलेला आहे. आता सुप्रियाताई आज बीडमध्ये, परळीमध्ये जाणार आहेत, मस्साजोगला जाणार आहेत, तिथं त्या देशमुख परिवाराची भेट घेणार आहेत, महादेव मुंडेचं प्रकरण लावून धरणार आहेत. कारण धसांनी सोडलं आणि सुप्रियाताईंनी ते आता विषय पकडलेला आहे. आता लोकांचा विश्वास सुप्रियाताईवर बसतोय. आता लोकांना धसांवर विश्वास राहिला नाही असं लोक आता खाजगीत फोन करून बोलतायत. त्यामुळे धस साहेब, आता तुम्ही किती जरी आकाचा बोका, छोटा आका, मोठा आका सांगितलं, या भाषणाचा महाराष्ट्राच्या जनतेवर काही परिणाम होणार नाही. कारण या जनतेनं तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं. वाटत होतं कुठेतरी एक मर्द मराठा आहे की जो लढतोय संतोष देशमुखच्या प्रकरणात. आणि परभणीत जाऊन परभणीच्या प्रकरणात तुम्ही काय सांगितलं की पोलिसांना आपण माफ केलेलं बरं. उद्या म्हणताल तुम्ही वाल्मिक कराडला माफ करा, पुन्हा म्हणताल तुम्ही धनंजय देशमुखला माफ करा, नाही सॉरी धनंजय मुंडेला माफ करा, पुन्हा म्हणताल सरकारला माफ करा, पुन्हा शेवटी म्हणतात मी भेटलो म्हणून मला माफ करा. हताश झालेली जनता, निराश आहे. कारण हे सगळी महाराष्ट्रातली जनता पाहती मित्रांनो. आणि शेवट तर अतिरेक मला असा दिसला की पत्रकारांना वेड म्हणण्यात आले. अरे काय तुम्ही वेड्यासारखं माझ्या मागं फिरताय. आणि पत्रकार बिचारे ते बूम घेऊन त्यांच्या मागं फिरत असतात, साहेब 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 साहेब. अरे यांना मोठं कोण करतोय? हा पत्रकारच करतोय.
त्यांच्या बातम्या कोण दाखवतो? हा पत्रकारच दाखवतोय. आणि त्याच पत्रकाराला तुम्ही वेडं म्हणता. आणि हीच मी बोलतोय, मीच जो डायलॉग वापरतोय की सामना चित्रपटामध्ये निळू फुले जो शेवटी त्यातला तो यदू नावाचा पत्रकार हा वेळा झाला, ती परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या जनतेतल्या पत्रकारांमध्ये निर्माण व्हायला लागली आहे. कारण पत्रकार सुद्धा हताश झालेले. हे शेवटी हे प्रकरण किती लावून धरायचं? राजीनामा 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 हा शब्द आता इतका गुळगुळीत झालेला आहे की आता हे राजीनामा शब्द तोंडातून काढायला सुद्धा म्हणजे मित्रांनो, ही अत्यंत शोकांतिक आहे की इथं लोकशाही आता दडपण्यात येत आहे. इथं हम करे सो कायदा म्हणजे एखादा मंत्री काय स्तरावर जाऊ शकतो. काल दमानी यांची ती ऑर्डर रोखण्यामध्ये आपल्या लक्षात आलेले मित्रांनो. आणि दमानी ते स्पष्ट आरोप केलेले की हे रोखलंय त्यांनीच रोखलं का तर कुठंतरी हा कृषी खात्याचा घोटाळा बाहेर येईल म्हणून. अहो, हे फक्त कृषी खात्याचा घोटाळा आहे ताई. तुम्ही इतर खात्यात जाऊन बघा, तिथं सुद्धा काय चाललंय. प्रत्येक खात्यात घोटाळा आहे. आपण जर दररोज एक खात्याचा घोटाळा काढायचा ठरवला तर आयुष्य पुरणार नाही. एवढा प्रचंड भ्रष्टाचार. कारण शिपायापासून मंत्र्यांपर्यंत ही जी साखळी तयार झालेली आहे ही कोण रोखणार, हा समोर सगळ्यात मोठा प्रश्न मित्रांनो. आणि म्हणून हे प्रकरण आता हे सगळं बघा, सुरुवात कुठून झाली? संतोष देशमुखच्या हत्येपासून पुन्हा ते आलं खंडणीकडं, आवादा कंपनी, पुन्हा झालं ते 2 कोटी, पुन्हा त्यात आली रश्मिका मंदाना, पुन्हा आली प्राजक्ता माळी, पुन्हा आले सूर्यदासांचं ते शोले मधले डायलॉग, गोली मार भेजो में. लोकांनी एन्जॉय केला. आणि इकडं ते वैभवी देशमुखच्या डोळ्यामधले पाणी थांबत नव्हतं. ते परिवार मनातून रडत होता. आणि इकडं हजारो जनता या धसांच्या डायलॉगला हसत होती. हे महाराष्ट्रानं उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे. बरं, तेही लोकांनी सहन केलं का तर त्यांना वाटलं लढतोय बिचारा, लढू द्या, चला काय हरकत नाही, 4 डायलॉग मारतोय, मारू द्या, त्याची सिनेमाची हाऊस भागून घेतो, घेऊ द्या. रसिकता बाहेर येते त्यांची, चांगली गोष्ट आहे. पण ती 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 वेळ काय होती, ती पोझिशन काय होती? याच सुरेश दसानी धाराशिव मध्ये येऊन सांगितलं की दादा क्या हुआ तेरा वादा. तोपर्यंत सगळं ठीक होतं. मग शंका लोकांच्या मनामध्ये आता अशी यायला लागली की जरांगेंचं नेतृत्व रोखण्यासाठी सुरेश धस नावाचं प्रॉडक्ट भाजपनं बाहेर काढलं. कुठंतरी जरांगेचा प्रभाव कमी करायचा आहे का? पण हे वारंवार सिद्ध झालेले की जरांगे हे आपल्या जातीसाठी माती खायला तयार आहेत. हे जातीसाठी आपले आपले जीव प्राण द्यायला तयार आहे. असा हा एक लढवया जरांगे. याची तुलना होऊ शकत नाही धस आणि जरांगे. कारण अनेकांनी सांगितलंय की धसांचे सुद्धा कित्येक प्रकरण आता आता बाहेर येतील आणि त्या तयारीला काही लोक लागलेली, अशी चर्चा आमच्या कानावर आली. आता तुम्हाला धसांची प्रकरण बाहेर यायला सुरुवात होईल. फक्त मी तुझे काढतो, तू माझं काढ, याच्यामध्ये नुकसान कोणाचं व्हायला लागलेलं आहे? सरकारची बदनामी व्हायला लागलेली, महायुतीची बदनामी व्हायला लागलेली. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सुरेश दसांना इंजेक्शन दिलेलं आहे. त्यांच्याच तिथं मेळाव्यात येऊन, त्यांच्याच गावात येऊन, त्यांच्याच एवढ्या मोठ्या लाखो एवढा मोठा सत्कार स्वीकारून तिथं काय इंजेक्शन द्यायचं ते दिलेलं आहे दसांना. आणि धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्यातली सिटिंग कोणी लावली? बावनकुळे हा भोळा माणूस, सरळ त्यांनी सांगून टाकलं. 4 साडेचार मीटिंग झाली, त्यांनी सांगून टाकलं सरळ, म्हणून त्यांचं निश्चित कौतुक केलं पाहिजे. ज्या माणसानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे होय मीटिंग झाली. बस म्हणतात माझी कधी मीटिंग झाली? मी नाही मीटिंगला गेलो, मी बघितलो, निघालो, मी तिथं जेवायला गेलो. धनंजय एवढी स्टोरी, एवढा राजकीय सिनेमा. सर्वसामान्य जनतेला हे सगळं काही समजायला लागलेलं आहे. आणि मित्रांनो, आता याच्यामध्ये आता आज सुप्रियाताई सुळे काय काय स्टँड घेतात? सुप्रियाताई सुळे हे प्रशासनाला विचारणार आहेत. सुप्रियाताई सुळे जे काही मागत सांगितलं की
877 कोटी रुपये त्या जिल्हा नियोजन मध्ये गेलेले आहेत बीडच्या, त्यातले 73 कोटीचा भ्रष्टाचार तर म्हणजे डायरेक्ट बिलच उचललेली आहेत त्याच कामावर. हे मुद्दे कुठे गेले? आणि हे मुद्दे काढले की सुरेश धस आणि धनंजय मुंडेची मीटिंग झाली आणि मग धस साहेबांनी सांगितलं की ही सगळी आता पुन्हा कामं सुरू झालेली आहेत. मग धस साहेब, त्यात तुमचा इंटरेस्ट काय? म्हणून वारंवार जनता म्हणते की धस साहेब तुमचं चुकलंय, तुम्ही त्यांना भेटायला नको होतं. त्यामुळे तुमची विश्वासार्हता कुठेतरी कमी पडली आहे, कुठेतरी कमी झाली आहे. ज्या श्रद्धेनं लोक तुम्हाला पूजत होते की कोणीतरी लढतोय आपल्यासाठी, आहे कोणतरी एक जण त्यांच्याच सरकारमधला आमदार की जो आपल्या सरकारला धारेवर धरण्याचं काम करतोय, आणि नक्कीच तुमची प्रतिमा तशी झालेली होती. फक्त मी पुन्हा म्हणतो की जो बूंद सी गई वो हौद से नहीं आती. तुमची ती चूक, तुम्ही त्यांना अंतर्गत फोन होऊन तुम्ही किती जरी त्यांना शुभेच्छा दिल्या असेल तर लोकांना काही देणे. बरं, शेवटी एखाद्या आजारी माणसाला भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते सांगितलेले की आपला संवाद तुटायला नको आहे, ही चांगली गोष्ट आहे. हे सुस्कंतूत राजकारणाचं लक्षण आहे. पण अंधारात भेटायला जाऊन 4.5 तास मिटिंग करायची आणि इकडे बाहेरून लोकांना मूर्खात काढायचं, हा उद्योग आता बंद झाला पाहिजे. महाराष्ट्राची जनता फार हुशार आहे, बुद्धिमान आहे, चाणाक्ष आहे. एखाद्याला हिरवळीवरून बसवते, एखाद्या डायरेक्ट सिंहासनावर आणून बसवते. एवढी ताकद या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये मित्रांनो. आणि म्हणून कुठंतरी आता हे सगळं ज्यावेळेस आपण राजकारण पाहतो, हे दररोजचं जे काही त्यांचं एकमेकाला लपवाछपवीचं राजकारण सुरू झालेलं आहे. आणि खरं म्हणलं तर काल शिरसाटांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. शिरसाटांनी सुद्धा, शिवसेनेच्या शिरसाटांनी जाहीरपणे अजितदादाला सांगितलं की अजितदादा तुमच्यात तेवढी हिंमत आहे आणि तुम्ही तेवढे कणखर आहात. जितेंद्र आव्हाडांनी अजितदादाचं कौतुक केले की आम्ही दादांना असा हतबल कधीच बघितलं नव्हतं. दादा एवढे हतबल धनंजय मुंडेच्या प्रकारात का झाले? का कुठेतरी जातीय बलाबल आपलं कमकुवत होईल काय? कुठेतरी महायुतीला याच्यात कुठेतरी राजकारण, जातीयतेचं राजकारण करायचं आहे काय? अशी शंका आता लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली मित्रांनो. आणि त्यामुळे आता हे कितपत आपला कृष्ण आंधळे सापडेल, कितपत वाल्मिक कराड दोषी ठरतील, का वाल्मिक कराड निर्दोष होणार आणि पुढे वाल्मिक कराडला आमदार म्हणून बक्षिसी मिळणार का? लोक तर असे बोलतात कदाचित पुढचा भाजपचा आमदार हा वाल्मिक कराड होऊ शकतो. कारण हे लोक अंतर्गत बोलत आहेत मित्रांनो. का हे लोकांच्या भावना आहेत की ज्या अर्थी एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम सुरू झालेलं आहे. कितीतरी तुमच्या समोर प्रूफ आलेले आहेत, कितीतरी सीसीटीव्ही, हे सगळ्या गोष्टी बाहेर येऊन सुद्धा जर तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला VIP ट्रीटमेंट देत असताल तर ही नक्कीच महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. आणि या सर्व बारीक सारीक गोष्टींकडं, दररोज घडणाऱ्या ह्या गोष्टीकडं अख्ख्या 14 करोड जनतेचं लक्ष आहे. मी पुन्हा बोलतो की मांजर किती जरी डोळे झाकून पित असलं तरी संपूर्ण जग पाहायला लागलेलं आहे, हे त्यांनी विसरायला नाही पाहिजे. आणि धसांच्या आता लक्षात आलं की एक बोट आपण धनंजय मुंडेने केलं तर 4 बोट हे धसांकडे आहेत. कारण धस काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत. म्हणून प्रकाश महाजनांनी सांगितलंय की धसांनी आता बावनकुळेकडे जाऊन आपले सगळे तांदूळ स्वच्छ धुवून क्लीन करून आता आलेले आहेत, कारण ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीये. मित्रांनो, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. एकतर महाराष्ट्रात अशा हत्या व्हायला नकोय. भ्रष्टाचार हा नरड्यापर्यंत आलाय, मी वारंवार सांगतोय. आणि आमचा YouTube चॅनलचाही उपक्रम तोच आहे की भ्रष्टाचार, अन्याय आणि गुंडगिरीच्या विरोधातली ही लढाई आहे मित्रांनो. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.